हरिओम. आवाज येतोय माझा बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका द्यायचा. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. 10 आवर्तन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. त्याचा अनुभव घेऊया. आणि करणार आहोत कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन असेल. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. आणि आता दोन्ही नाकपुड्यांनी एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 5 आवर्तन. 1 2 3 4 5. कृती थांबूया. श्वसन मार्ग शुद्धी आणि त्यानंतर केलेली कपालभाती या सगळ्याचा आपली आपण अनुभूती घेऊया. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. अलगद डोळे उघडायचे. समोर ओमची प्रतिमा दिसते. ती एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याची चंद्रबिंदी. आणि अलगद डोळे मिटून घेऊया. ही ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करूया. आणि करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ.
दुसऱ्या अक्षरासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. साधनेसाठी आपलं मन अनुकूल झालेलं आहे आणि ते अजून स्थिर करण्यासाठी करणार आहोत चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपण ही बोला. डोळे उघडायची घाई न करता सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित या ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो, असा या प्रार्थनेचा अर्थ आहे. आणि आता करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. सरळ श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. आपण करीत आहोत नमन मुद्रा. संपूर्ण भक्तिभाव, लीन भाव आपल्या मनामध्ये. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमला साक्षी ठेवून ओमचे आशीर्वाद घेऊन आपण करीत आहोत. एक श्वास थांबल्यानंतर हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन, पाणी आणि नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. तेच हात आपले कान, गळा, छाती, संपूर्ण आपल्या हातांवर, बोटांवर आपले हात फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. करणार आहोत आपण आज चक्की चालू. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे दोन्ही पाय. बरोबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ही पकड करायची अशी घट्ट. आपले हात खांद्यातून सरळ असतील. कुठेही आपल्याला ते फोल्ड करायचे नाहीये. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. थोडंसं मागे झुका आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. हाताची पकड जमिनीला लागू. स्पर्श होईल. एक. बरोबर. दोन. हाताची पकड जमिनीला लागू. तीन. थोडंसं खाली झुकायला हरकत नाही. चार. 5. ठीक आहे. मध्यभागी येऊन थांबायचं. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. पुन्हा एकदा श्वास भरून घ्यायचा. थोडंसं मागे व्हायचंय आणि आता डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1. 2. 3. बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा झालं. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया आणि थोडा वेळ विश्रांती. तर बॅक मधून आपण पुढे झोपतो जेव्हा आपण चक्की चालन करतो त्यावेळेला. आता दोन्ही पाय जुळवून घ्या.
थोडंसं पावलांचं स्ट्रेचिंग करून घेऊया. पावलं आता श्वास घेत जमिनीकडे घेऊन जाऊया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. श्वास घेत जमिनीकडे, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर. लास्ट राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे, उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 1. उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 2. उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 3. पुन्हा पावलं मध्यभागी येऊ दे आणि आता 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. पावलं सावकाश डावीकडे जातील, पुढे, उजवीकडे पाठीमागे. 1. डावीकडे पुढे, उजवीकडे पाठीमागे. 2. डावीकडे पुढे, उजवीकडे पाठीमागे. बरोबर. 3. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता करणार होतो आपण हाफ बटरफ्लाय. त्यासाठी उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर आणि टाच आपली ओटी पोटाकडे येऊ दे. बरोबर. डाव्या हाताने उजव्या पायाचा जो चवड्याचा भाग आहे तो पकडायचा. उजवा हात आपल्या उजव्या गुडघ्यावर असेल आणि आता जास्तीत जास्त गुडघा उजव्या म्हणजे खाली फोल्ड हे करायचंय, प्रेस करायचंय जमिनीकडे आणि मग वर. पाठीची कमीत कमी हालचाल. पाठ एकदम स्थिर ठेवा आणि सावकाश पाय खाली न्या. जास्त जमिनीला नाही टाकला तरीही चालेल. फक्त पाठीची आपल्याला कमीत कमी हालचाल करायची आणि मग पुन्हा वर, खाली, वर, खाली, वर. पाठीची कमीत कमी हालचाल. पाठ आपल्याला स्थिर ठेवायची आहे. खाली, वर. आपण नकळत पुढे आणि मागे झुकतो तर तसं न करता बघा आपलं असं होतं. आपण असं करतो तर तसं न करता सरळ बसायचं. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये असेल. जास्तीत जास्त गुडघा आपल्याला जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचं. जमिनीकडे, वर. बरोबर. जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊया. बरोबर. कृती थांबवायची आणि आता आपण करणार आहोत बेबी मुवमेंट म्हणजेच बेबी पोस्चर. काय करायचं, उजवा जो पाय आपला फोल्ड आहे ना तो थोडासा वर उचलायचा म्हणजे जमिनीला आणि आपल्या छताला उजवा पाय समांतर येईल. थोडासा वर उचलायचा. बरोबर. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्यायचा आहे. उजवा हात गुडघ्यावर. बरोबर. आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जायचा आणि उजवीकडे. बरोबर. लहान बाळाला कसं आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. आपण जसं बाळ पडणार नाही याची काळजी घेतो तसंच आपल्याला आपला पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. अंजनाताई तुमचा हात आहे ना गुडघ्यावर येऊ दे. तुम्ही असं ब्रॅकेट केलंय ना, गुडघ्यावर येऊ दे. आता बरोबर. आणि आता डावीकडे, उजवीकडे. 1. डावीकडे, उजवीकडे. 2. डावीकडे, उजवीकडे. 3. बरोबर. डावीकडे, उजवीकडे. 4. डावीकडे, उजवीकडे. 5. बरोबर. सावकाश पाऊल डाव्या मांडीवर ठेवा, उजवं पाऊल आणि मग पाय सरळ करा. आपण आता ही जी कृती केली याच्याने आपले जे थाय मसल्स आहेत तिथली जी चरबी अतिरिक्त वेग जो वाढलेला असतो तो कमी होण्यास इथे मदत होते. त्याचबरोबर आपलं जो जांघेकडचे जे स्नायू आहेत ते सुद्धा फ्लेक्सिबल होतात. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचं आहे आणि डावी टाच उजव्या ओटीपोटाच्या इथे असते. बरोबर. आणि आता डाव्या हाताने गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. 1. जमिनीकडे, वर. 2. बरोबर. जमिनीकडे, वर. 3. जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. 4. जमिनीकडे प्रेस करूया आणि वर घेऊया. 5. बरोबर. कृती थांबवायची आणि आता करूया बेबी पोस्चर. थोडासा डावा पाय वर उचलायचा आपल्याला. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकलच्या खाली द्यायचा. डावा हात आपल्या गुडघ्यावर असेल. आणि आता डावा पाय बघा जमिनीला आणि आपल्या आकाशाच्या दिशेने म्हणजे सिलिंगला समांतर आले. तर जास्तीत जास्त डावा पाय आपल्याला उजवीकडे न्यायचा आहे, डावीकडे न्यायचा आहे. 1. उजवीकडे, डावीकडे. 2. बरोबर.
उजवीकडे डावीकडे 3, उजवीकडे डावीकडे 4, लास्ट उजवीकडे डावीकडे 5. बरोबर. थांबायचंय. सावकाश पाऊल आधी मांडीवर ठेवा आणि मग सरळ करा. बरोबर. आणि आता करणार आहोत आपण फुल बटरफ्लाय. आपली दोन्हीही पावलं जुळवून घ्यायची एकमेकांना. दोन्हीही पावलं जुळवायची आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. पाठीचा कणा सरळ. बरोबर. छान छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत आणि त्यांचं खूप छान दिसतंय. बरोबर. पाठीचा कणा सरळ. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपण जी स्थिती धारण केलेली आहे, आता याला बटरफ्लाय, जेव्हा आपण पुढची डायनॅमिक मुवमेंट करतो तेव्हा त्याला बटरफ्लाय म्हणतात. आणि आता जी आपण स्थिती घेतली याला भद्रासन असं म्हणतात. म्हणजे इथून जांघेपासून ते गुडघ्यापर्यंत संपूर्ण आपले स्नायू स्ट्रेच होतात. स्त्रियांसाठी उपयुक्त आहे, त्याचबरोबर पुरुषांसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. स्त्रियांसाठी जे काही गायनॅकच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. आणि तसेच फायदे पुरुषांसाठी सुद्धा आहेत. पाठीचा कणा सरळ. आणि आता आपल्याला सावकाश आधी आपण मुवमेंट करणार आहोत. सावकाश दोन्ही गुडघे वर येऊ देत. बघा आता जिथे आपल्याला ताण वाटत होता तिथे आता हलकासा दाब वाटतो आणि नियंत्रित जमिनीवर. थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत गुडघेवर, पायवर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. बरोबर. इनहेल अप, एक्झेल डाऊन. एक लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता आपण करूया बटरफ्लाय मूव्हमेंट. थोडीशी जलद हालचाल असेल आपल्या दोन्ही पायांमध्ये या प्रकारे. जास्तीत जास्त गुडघे वर खाली वर खाली. बरोबर. खूप छान. आता जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा बघा बागेमध्ये जसे फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातात तसे हे आपले पाय दिसतात. बटरफ्लाय मूव्हमेंट खूप छान. आणि आता सावकाश हळूहळू स्पीड कमी करायचा. स्पीड कमी करायचा आणि दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. ताली मांडी घालूया आणि शोल्डर रोटेशन करून घेऊया. त्याच्या आधी दोन्ही हात समोर येऊ देत. दोन्ही हात समोर. हातांची पाचही बोटं स्ट्रेच करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा आतमध्ये फोल्ड करूया सुरुवातीला आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मुठ वळून घ्यायची आहे. हा. आणि आता आपली मनगटापासून जी आपली मूठ आहे ती थोडीशी वर आणि खाली करायची. वर खाली. बरोबर. फक्त मनगटापासून हालचाल असेल. पूर्ण हात आपल्याला हलवायचा नाही. वर खाली. आपण आपल्या मनगटाची जी सांधे आहेत ते मोकळे करतोय. वर खाली. वर खाली. पुन्हा मध्यभागी यायचं. हाताची मूठ जमिनीला समांतर आहे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3. हात पूर्ण न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. अँटी क्लॉकवाईज. थोडेसे हात असे करा सरळ, म्हणजे मला दिसेल की तुमचे कसं होतंय. सरळ करा. हा. आणि आता अँटी क्लॉकवाईज करा. फक्त मनगटामध्ये हालचाल. 1 2 3. बरोबर. 4 आणि 5. बरोबर. कृती थांबवायची. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही हात सरळ. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात पुन्हा समोर घेऊन या आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचं. बरोबर. आणि आता उजव्या हाताची मूठ अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची उजव्या हाताची. हा. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. थोडासा हात फोल्ड करा उजवा हात आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. 1 2. आपला जो टेनिस एल्बो आहे तिथे जो काही तुम्हाला थोडं थोडंसं ते गोल फिरल्यासारखं वाटतंय ते हाड तिकडे लक्ष द्यायचंय. बरोबर. 3 4 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. बरोबर. पुन्हा उजवा हात समोर. उजव्या हाताची मूठ ओपन करायची. डावा हात समोर घ्यायचा. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची आणि आपल्या उजव्या हाताचा आधार डाव्या कोपराच्या खाली असेल.
सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर करताय. 4 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. बरोबर, छान. कृती थांबवायची. डाव्या हाताची मूठ ओपन करायची. दोन्ही हात गुडघ्याने. डोळे बंद. एक सहज श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडूया. ब्रीदिंग अवेअरनेस. आंतरिक सजगता. आता आपण शिकणार आहोत वज्रासन. वज्रासन कसं करायचं आधी बघून घेऊया. एकेका पायाने आपल्याला वज्रासन करायचं आहे. आधी स्टेप लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की म्हणजे कुणी करायचं नाही. ज्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास आहे त्यांनी ही कृती करायचं नाहीये. व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे, जर पायामध्ये दुखापत वाटत असेल, कारण की इथे आपल्या पोटऱ्यांवरती दाब येतो. जर तुम्हाला असं वाटलं की तिथे मला बसताना त्रास होतोय, तर वज्रासन करणं टाळायचं आहे. प्रयत्न करून बघा. जिथे आम्ही आता 3 ते 4 मिनिटं थांबू, तिथे तुम्हाला 1 मिनिटं जरी तुम्ही थांबलात तरी हरकत नाहीये. प्रयत्न करा. जर त्रास वाटला तर वज्रासन सोडून द्या. ठीक आहे? तर आता बघूया वज्रासन कसं करायचं. याचे फायदे बघा खूप छान आहेत. वज्रासन एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. वज्रासनामुळे आपला वेट लॉस होतो. त्याचबरोबर आपली पचन संस्था सुधारते. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. पाठीचा कणा फ्लेक्झिबल होतो. खूप सारे आजार जे आहेत ते वज्रासनामुळे दूर होतात बिकॉज ऑफ, कारण की आपलं पचन चांगलं होतं. आपले बरेचसे आजार हे आपल्या पोटापासून निर्माण होतात. तर ते कमी करण्यासाठी वज्रासनाचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. तर बघा वज्रासन कसं करायचं. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. ही आहे आपली पूर्वस्थिती. आधी आपण स्टेप लक्षात घेऊया कशी करायची आणि मग एकत्रित करूया. त्यानंतर उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचा पाऊल उजव्या सीट खाली येईल. मग डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली येईल. बघा गुडघे जे आहेत हे समोरून जुळलेले आहेत. आता मागून मी तुम्हाला सीटचा भाग बघा कसा असतो. सीटचा भाग आहे तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आलेला आहे. दोन्हीही पायांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. इथे पाठीचा जो कणा आहे हा नैसर्गिक सरळ असतो. आता ज्यांना अँकल मध्ये समजा त्रास होतोय वज्रासनामध्ये बसायला, तर मग काय करायचं. नॅपकिनची घडी करायची. बघा एक छोटीशी ट्रिक दाखवते. नॅपकिनची घडी करायची अशी आणि वज्रासन शक्यतो मॅटवर बसून करा. चटई किंवा खाली चादर असेल तर तुमच्या गुडघ्याला किंवा पायाला दुखापत होऊ शकते. म्हणून मॅट ही थोडीशी फर्म असते, आपल्याला सहज जमतं. नॅपकिनची अशी घडी करायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची. म्हणजे आपल्या अँकलवरती जास्त प्रेशर येत नाही. या प्रकारे अँकलवर जास्त प्रेशर येत नाही, आपल्याला सहज बसता येतं आणि आपल्या पोटऱ्यांवरती सुद्धा जास्त प्रेशर येत नाही. आणि समजा आपले गुडघे समोरून एकमेकांच्या जवळ येत नसतील, कधी कधी आपले थाय मसल्स खूप जास्त टणक असतात, त्यामुळे आपले गुडघे समोरून जुळत नाहीत. मग काय करायचं, अशीच नॅपकिनची घडी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये अशी ठेवायची आणि दोन्ही गुडघे एकमेकांवरती प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा. या प्रकारे तुम्ही ही वज्रासन करू शकता. ठीक आहे, लक्षात आलंय कसं करायचं आहे ते. आणि सोडताना सुद्धा बघा व्यवस्थित विधिवत सोडायचं. एक एक पाय सरळ करायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया वज्रासनाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सर. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बरोबर, छान. सर जर तुम्हाला पोटऱ्यांवरती जास्त ताण वाटला ना, तर तुम्ही ही अँकल म्हणजे आपल्या गोट्याच्या खाली अशी नॅपकिनची घडी घ्या. जर जास्त ताण वाटला तर. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. दोन्ही हातांची बोटं जुळून घ्यायची आहेत आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची. बरोबर, छान. मांडीवर ठेवायची म्हणजे गुडघे आणि मांडीच्या हलकेसे थोडंसं मागे असतील गुडघ्यापासून. पाठीचा कणा इथे आपोआप सरळ होतो. डोळे बंद.
जेव्हा आपण वज्रासन करतो त्यावेळेला आपलं श्वसन जे आहे ते आपलं उदर श्वसन होतं, म्हणजे आपण पोटाने श्वास घेतो. आता तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की पूर श्वसन कसं असतं, स्कंद श्वसन कसं असतं. आजपासून आपण याची सुरुवात करणार आहोत विभागीय श्वसनाची. पण जेव्हा वज्रासन आपण करतो तेव्हा आपला जो रक्तप्रवाह आहे हा पोटाच्या दिशेने होतो, कारण की वज्र म्हणजे काय तर कठीण. इंद्राचं आसन हे मानलं जातं किंवा इंद्राचा जो शस्त्र आहे ते वज्र आहे. ते एकदम कठीण असतं. जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्या लॉक होऊन जातात. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर आपण हे आसन केलं तर आपला जो अन्न खाल्लेला म्हणजे जे आपलं पचन आहे ते खूप चांगलं होतं. आपला डायजेशन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. म्हणून वज्रासन नेहमी करा जेवणानंतर 1-2 मिनिटासाठी. डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, एकदम स्ट्रेट. बरोबर. हा. आणि आता वरती टाळी द्यायची आहे, वरती टाळी द्यायची आहे आणि हात खाली घ्यायचे. 1, 2, बरोबर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. आता आपण हे का केलं? तर आपले जे साइडचे वायुकोश आहेत ते आपल्याला मोकळे करायचे होते, म्हणून आपण ही कृती केली. आता आपण बघणार आहोत वज्रासनातली पुढची योग मुद्रा. आता ज्यांना त्रास होतोय वज्रासनामध्ये बसायला त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये आणि कृती बघून घ्या योग मुद्रेची कशी करायची. ज्याला वज्रासनामध्ये त्रास होतोय त्यांनी साधी बैठक घाला. बरं. आता ही योग मुद्रा बघा कशी केली जाते. योग मुद्रेचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचं कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचा जर शस्त्रक्रिया किंवा उपचार चालू असतील तर त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय बघा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपलं जिथे माकड हाड आहे तिथे ठेवायची. आता मी डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय आणि ती पकड जी आहे ती मी आपलं जिथे माकड हाड आहे तिथे ठेवलंय. आता मी थोडीशी क्रॉस होते. बघून घ्या आधी कृती कशी करायची. आता इथे थोडंसं आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं. आपले लंग्स जे आहेत हे आडव्या कक्षेमध्ये पसरले जातात आणि हळूहळू एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सुरुवातीला लोअर बॅक मधून पुढे झुकायचं, म्हणजे आपल्या पोटाचा स्पर्श आपल्या मांड्यांना होईल. मग छातीचा भाग पुढे येईल. त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीच्या दिशेने घेऊन जायचं. बघा सीटचा भाग न उचलता जेवढं आपल्याला पुढे झुकता येईल तेवढं झुकायचंय. कपाळ जमिनीवर टेकवायचं आहे आणि दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न करा. समजा तुमचं कपाळ एवढंच पुढे जातंय, सीटचा भाग न उचलता. मग काय करायचं, हाताची जी आपण पकड केलेली आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हाताच्या अशा मुठी वळवायच्या, त्या एकमेकांवर ठेवायच्या आणि मग त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं. ज्यांचा सीटचा भाग उचलला जाईल त्यांच्यासाठी ही सूचना. या प्रकारे आपण ही कृती करू शकतो. आणि मग पुन्हा उलट चाल करताना हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. पुन्हा एकदा हाताचं मनगट पकडायचं आणि ज्या गतीने आपण खाली आलेलो आहोत त्याच गतीने आपल्याला उलट चाल करायची. कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग हाताची पकड सोडून द्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. आता ज्यांनी साधी बैठक घातली आहे ना त्यांनी पण हीच कृती करायची आहे. सेम कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया आता वज्रासनामध्ये किंवा साध्या मांडीमध्ये. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे. ज्या हाताचं मनगट पकडलंय त्या हाताची घट्ट मूठ वळवून घ्यायची आहे आणि आता इथे नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. संपूर्ण खांदे जे आहेत ते मागून एकमेकांच्या जवळ येतील. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल. जेव्हा आपण योग मुद्रा करतो तेव्हा रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो.
म्हणून अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने घेऊन जायचंय. सीटचा भाग न उचलता कृती करायची आहे. सीटचा भाग उचलला जात असेल तर हाताची पकड सोडून द्यायची आणि समोर दोन्ही हातांच्या मुठी करायच्या, त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचंय. बरोबर, खूप छान छान. हा, आणि आता एकदम रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आता इथे आपल्या पोटावरती दाब येतोय, पाठीचा कणा छानपैकी ताणला गेला. पोटावर दाब आल्यामुळे थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं. तोंड बंद करायचंय, नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. इथे आपल्या चेहऱ्याचे स्नायू तजेलदार होतात. पुन्हा एकदा आपलं पचन इथेही सुधारतं. आणि उलट चाल करताना हाताच्या मुठी ज्यांनी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड करायची आहे, मागे न्यायचे हात. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. अगदी सावकाश, डोळे बंद, हाताची पकड सोडून घेऊया, दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवूया, डोळे बंद. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होतोय तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. योग मुद्रेमुळे जो काही आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम झालाय त्याचा आपला आपण मागोवा घेऊ आणि सावकाश एकेका पायाने आपण ही मुद्रा सोडू, म्हणजे वज्रासन सुरू करूया. एक एक पाय सरळ करूया. अँकल वरती ताण वाटत असेल, एक एक पाय सरळ करा, तुम्ही सावकाश. जर अँकलवर ताण वाटत असेल ना तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी टाकून घ्या. हा, बरोबर, म्हणजे तो ताण आपला नाहीसा. थोडस जेव्हा आपण योगासनं करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्या शरीराला सवय नसते कुठल्याही स्ट्रेचिंगची, त्यामुळे कदाचित थोडस बॉडी पेन होऊ शकतं. पण ही साधनं अशीच निरंतर चालू ठेवा. आपली बॉडी जी, आपलं शरीर जे आहे ते लवचिक होईल. सुरुवातीला थोडासा त्रास होतो, पहिली जेव्हा आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तेव्हा आपल्याला त्रास होतो, आपल्याला काही माहिती नसतं. पण जशी सवय होते तशी आपलं शरीरही आपल्याला साथ देणार. आणि आता बघणार आहोत आपण शयन स्थिती आणि विपरीत शयन स्थिती मधली दोन आसनं. आधी मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण करणार आहोत. शयन स्थिती, जसं मी काल तुम्हाला दाखवलं शवासनाची स्थिती, एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आज मी तुम्हाला दाखवते उत्थित एकपादासन आणि अर्ध पवन मुक्तासन. आधी बघून घ्या दोन्ही प्रकारचे आसनं आणि मग आपण करूया. उत्थित एकपादासन ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर व्हेरिकोज वेन्सचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर आता बघून घ्या हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उत्थित एकपादासन, उत्थित म्हणजे काय तर झोपून केलेलं आसन, आणि एकपाद म्हणजे आपण एक पाय वर घ्यावा. तर सुरुवात आपण उजव्या पायापासून करायची आहे. उजवा पाय आपल्याला 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 अंशापर्यंत वर घेऊन घ्यायचा आहे आणि इथे थांबायचं आहे. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल, पाय जास्त आपल्याला उभा नीट करता येत नसेल, त्यांनी आपली हाताची ब्रॅकेट अशी आपल्या पायाच्या मागे, गुडघ्याच्या मागे ठेवायची आणि इथे थांबायचं. हे झालं उत्थित एकपादासन, म्हणजे आपण उजव्या पायाने. आणि मग सावकाश हा उजवा पाय पुन्हा नियंत्रित जमिनीवर, ज्या टप्प्याने आपण वरती आणलेला आहे त्याच टप्प्याने तो खाली. आणि मग ही सेम कृती डाव्या पाय. डावा पाय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत वर आणायचा. पायामध्ये थरथर जाणवली तर हाताचा ब्रॅकेट करून पकड आपल्या हातात पायाच्या मागे द्यायची. पुन्हा उलट चाल करताना त्याच गतीने नियंत्रित बघा जमिनीवर आणायचं. कुठेही आपण धाडकन पाय आपवायचा नाहीये, सावकाश जमिनीवर आणायचं. हे झालं उत्थित एकपादासन. आणि आता बघूया अर्ध पवन मुक्तासन किंवा सुलभ पवन मुक्तासन.
हे कसं करायचं बघून घेऊया. उजवा आता ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्याचबरोबर पोटासंबंधी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर ही कृती करणं टाळा. ह्याचे फायदे असे आहेत की आपल्याला जो गॅसेसचा त्रास होतो तो कमी होतो. ह्याच्या नावातच याचे लाभ आहेत. बघून घेऊया हे कसं केलं जातं. उजवा पाय आपल्याला बघा 30 डिग्री वर आहे, 30 अंशापर्यंत वर घ्यायचा आणि मग तो फोल्ड करायचा या प्रकारे. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलंय. डावा पाय सरळ आहे. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्यायचा. एकतर तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडू शकता. जर हे सहज जमत नसेल तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा असा देऊ शकता. आपली जशी शारीरिक क्षमता आहे त्याप्रमाणे तुम्ही ही कृती करू शकता. आता मला एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडणं सहज जमत आहे म्हणून मी ही स्थिती घेतलीये. उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचंय. इथे थोडा वेळ थांबायचं. पूर्णपणे उजव्या बाजूवरती आपल्या दाब येतो आपल्या मांडीचा. आणि आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, मानेचा मणका किंवा पाठीची दुखणी आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी बघून घ्या. डोकं सावकाश नियंत्रित वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. हनुवटी आपल्याला सहज लावता येते आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतो. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा ब्रॅकेट सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यात सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनी. ठीक आहे, लक्षात आले. सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती घेऊया. यथाशक्ती प्रयत्न आणि आपल्याला खूप छान जमणार आहे हा आत्मविश्वास आपणच स्वतःला द्यायचा आहे. आपल्या सगळ्या आसनांचा आपल्याला खूप छान असे लाभ मिळणार आहेत. पतंजलींची सूत्र अशी आहेत की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम ततो द्वंद्वानी विघात. आपण यथाशक्ती आपल्या क्षमतेने जर ज्याप्रमाणे आपण आसनं करू त्याच्याने आपली सगळी द्वंद्व जी आहेत ती नाहीशी होतील. छान विश्रांती घेतली प्रत्येकाने. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपण करणार आहोत उत्थित एक पादासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता उजवा पाय आपल्याला 10 अंश वर घ्यायचा आहे. गुडघ्यातनं सरळ असेल. 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि होल्ड. आता इथे थांबायचं आहे. जर आपल्या पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपला हाताचा विळखा आपल्या पायाच्या भोवती मागे. बरोबर, छान. आणि आता इथे थांबूया. होल्ड. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. खांदे एकदम रिलॅक्स असतील, पोटाची स्नायू पण रिलॅक्स. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान, बरोबर. आणि सावकाश उलट चाल करताना हाताची ब्रॅकेट सोडून द्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे. आणि आता जो पाय आपला 90 अंश वर आहे तो 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 नियंत्रित जमिनीवर येईल. अगदी सावकाश. थोडा वेळ विश्रांती घ्या. तीच कृती आता विरुद्ध बाजू. दोन्ही पाय जोडून घ्या. हातात दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय आपल्याला 10 अंश वर घ्यायचा आहे. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. आणि ते होल्ड करायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतील. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, खूप छान. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. छान. आणि उलटचाल करताना हात पुन्हा शरीराच्या जवळ येतील आणि पाय 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 नियंत्रित जमिनी. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती.
आणि आता करूया पवनमुक्तासन, अर्ध पवनमुक्तासन किंवा सुलभ पवनमुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा. गुडघ्यातलं सरळ ठेव. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची ब्रॅकेट आपल्या पायाभोवती. बरोबर, खूप छान. आणि आता उजवा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. डावा पाय आपला सरळ आहे, खांदे रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. पूर्णपणे डाव्या पोटावर किंवा आपली पूर्णपणे उजवी जी बाजू आहे इथे आलेला दाब, त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही, प्रयत्न. ठीक आहे ठीक आहे. आपापल्या क्षमतेने ही कृती करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं इथे. बरोबर, छान. नियंत्रित सावकाश उलट चाल. डोकं हळूहळू जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. छान, बरोबर करताय. ज्यांचा व्हिडिओ बंद आहे त्यांनी अगदी सावकाश आणि यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही स्वतःला इजा न करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पूर्वस्थिती घेऊया. डावा पाय आपला आता 30 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला आणि मग तो फोल्ड करा. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या आणि मग आपल्या डाव्या पायाला आपल्या हातांजवळ घ्या. बरोबर, छान. उजवा पाय एकदम रिलॅक्स आहे, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. छान. उलट चाल करूया. नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून घेऊया. डावा पाय गुडघ्यात सरळ करूया हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर ठेवूया. कंट्रोल मुवमेंट. जेवढी आपण कंट्रोल मुवमेंट करू तेवढेच फायदे लाभ आपल्याला मिळतात. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडू. एका कुशीला वळू, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. पोटावर पडून विश्रांती. हा, बरोबर. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर घ्यायचं. बरोबर, हात खाली. छान. डोळे बंद, एकदम रिलॅक्स. पाठीच्या कण्यावरती आपण जेव्हा पाठीवर झोपतो तेव्हा आपल्या पाठकण्यावरती प्रेशर येतो, म्हणून आपण ही पोटावर पडून विश्रांती घेतली जेणेकरून तो प्रेशर कमी होईल. आणि आता करूया टीव्ही पोश्चर. आपल्या दोन्ही हातांचं ना स्टँड करायचे. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा आणि आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा आहे. लहान मुलं कशी टीव्ही बघतात त्याप्रमाणे ही कृती. हा, बरोबर बरोबर बरोबर. आणि आता इथे खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. इकडे काय होतं, ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी हे अतिशय उपयोगी. पाठदुखी, कंबरदुखी त्यांच्यासाठी हे टीव्ही पोश्चर अतिशय उपयुक्त आहे. आणि आता आपला एक पाय फोल्ड करायचा, एक पाय सरळ करायचा. एक पाय फोल्ड, टाच सीटला लागू दे, मग दुसरा पाय फोल्ड करायचा. असं थोडंसं डायनामिक हालचाल करूया. एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ. बरोबर, छान. टाच आपली सीटला लागू दे. ते करतात लहान मुलं बघा, टीव्ही बघतात, पुस्तक वाचतात, त्याप्रमाणे ही कृती करतात. तसंच आपण करतोय. तुम्हीही लहानपणी कदाचित केलं असेल. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. ते करताना खांदे एकदम रिलॅक्स असतील, कुठेही आपल्याला ताण द्यायचा नाही. छान, बरोबर. कृती थांबूया आणि आता दोन्ही पाय जोडून घेऊया मागून, एकमेकांच्या जवळ येऊ दे दोन्ही पाय. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. बरोबर, हा, अशी अशी या प्रकारे थोडीशी. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक पावलं जमिनीला टेकू दे,
गोलाकार फिरवताना 2 बरोबर आणि 3 बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. दिशा बदल. अँटी क्लॉकवाईज 1. आता मी इथे तुम्हाला फक्त 3-3 वेळा करून दाखवते, पण तुम्ही घरी करताना 5-5 वेळा करण्याचा प्रयत्न करा. आणि 3 बरोबर. छान. मध्यभागी थांबायचं. दोन्ही पाय सावकाश सरळ करायचे. दोन्ही हात खाली येतील. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि मग सावकाश हळूहळू बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये म्हणजे उठून उभे राहा. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आपण चारही स्थितीमध्ये आसन करण्याचा प्रयत्न करतो. विश्रांती. आणि आपण शोल्डर रोटेशन करून घेऊया, जे आपण मगाशी केलं नव्हतं बैठक स्थितीमध्ये. दोन्ही पाय जोडलेले किंवा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या थोडस. दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. बरोबर. दोन्ही हात फोल्ड करा. दोन्ही हातांची कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशनला. आपले हात वर आणि मागे. बरोबर. 1 2 थोडीशी 3 4 बरोबर 5. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन आणि आता मागून पुढे 1 2 3 4 आणि 5 बरोबर. पुढे थांबूया. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. करणार आहोत आपण हस्तपादासन. आता हे कसं करायचं? दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि उजवा सोप्पा आहे, आपण एकत्रित करू शकतो. सोप्पा आहे हे करायला. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आणि उजवा जो पाय आहे ना तो 1 फुटापर्यंत पुढे घेऊ. 1 फुटापर्यंत पुढे घेऊ. हा उजवा पाय. बरोबर. हा आणि आता हे हस्त पादासन जे आता आपण करतोय ते सुलभ आहे, म्हणजे अगदी बेसिक कृती आहे. हस्त पादासन, हस्त उत्तानासन हे सूर्य नमस्कारामधले 2 स्टेप्स आहेत. तर आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. जेव्हा आपण हात वर नेतो त्याला हस्त उत्थानासन म्हणतात. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि मग सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा आणि दोन्ही हात आपल्या उजव्या पावलाच्या दिशेने घेऊन जा. जमिनीच्या दिशेने दोन्ही हात सैलसर सोडून द्या आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. ज्यांचे हात जमिनीला लागत नसतील त्यांनी ते सैलसर सोडून द्यायचे जमिनीच्या दिशेने. आणि आता इथे आपल्या उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स पूर्णपणे ताणले जातात. पोटावरती दाब येतो. पाठीच्या कण्याला ताण येतो. छान. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने इथे होतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आणि उलटचाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. हात डोक्याच्या दिशेने वर नाही न्यायचे. सावकाश सरळ. खूप छान. आणि आता उजवा पाय पुन्हा मध्यभागी येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घेऊया. मान मागे सैलसर सोडून थोडा वेळ विश्रांती. उजव्या पाय पूर्णपणे ताणला गेला होता. नकळत जेव्हा उजवा पाय ताणला जातो तेव्हा आपल्या शरीराचा जो भार आहे हा डाव्या पायावर जातो. नकळत जातो हे. आता ही स्मृती विरुद्ध बाजूला करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे आणि आता डावा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड देऊया. आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या डाव्या पावलाच्या दिशेने घेऊन जाऊया. तिथे ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने दोन्ही हात सैलसर सोडा.
आणि आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. आता डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. रक्तप्रवाह पुन्हा एकदा डोक्याच्या दिशेने होतोय. डाव्या ओटीपोटावर आता हलकासा दाब आलेला आहे, त्याकडे लक्ष. आणि उलटपाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. छान. डावा पाय पुन्हा मध्यभागी विश्रांती. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये बैठक स्थितीमध्ये काल जे आपण स्वस्तिकासन केलं ते आपण पुन्हा एकदा करूया. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. कुठल्याही एका पायाने तुम्ही स्वस्तिकासन करू शकता. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला किंवा डावा पाय फोल्ड करून तुम्हाला ज्या बाजूने हे आसन सहज जमेल त्या बाजूने कृती करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं पाऊल आपल्या पोटरीच्या आतमध्ये खोचून घ्यायचं. आपण पद्मासन उद्या बघूया. आता आपण फक्त स्वस्तिकासनची प्रॅक्टिस करूया. बरोबर. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर असतील. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4 आणि संत गतीने श्वास सोडून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. लक्षात आलं असेल की श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुप्पट आहे. आता पुढची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंगची असतील, आपापल्या क्षमतेने करायचा. डोळे अर्धत मिटलेले आहेतच, खांदे कोपरे शिथिल आहेत. आणि दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडूया. Completely breathe out. Last round. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि संत गतीने श्वास सोडूया. सावकाश नियंत्रित. मनाचे विचार कमी झाले असतील, मन अगदी शांत झालं असेल. आणि आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन म्हणजे उदर श्वसन. अकार, अकार, उकार आणि मकार अशा 3 भागामध्ये हे श्वसन विभागलेलं आहे. अकार हे उदर श्वसन आहे, उकार पूर श्वसन आणि मकार स्तंभ श्वसन. तर आज आपण उदर श्वसन म्हणजे अकार बघणार. तर हा कसा करायचा बघून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची इथे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट किंचितच बाहेर येईल. आपली जाणीव पूर्णपणे उदर भागाकडे ठेवायची आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा. आपलं पोट आतल्या दिशेला जाईल. जेव्हा आपण श्वास सोडतो अकार करतो तेव्हा पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, हातांची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे थोडेसे पसरलेले आडव्या कक्षेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, चेहरा अगदी शांत आणि ओठावर हलकसं स्मित असते. करणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन उदर श्वसन अकार. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल. जाणीव आपली उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अकार, पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल.
सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर आणि श्वास सोडताना आकार पोट हळूहळू आतल्या दिशेला. तिसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आकार. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव पूर्णपणे उदर भागाकडे आणि श्वास सोडताना आकार. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. एक एक पाय सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेऊया. सुरुवातीला केलेले लुझनिंग एक्सरसाइज, त्याच्यामध्ये आपण चक्की चालन केलं. आज आपण वज्रासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये उत्थित एकपादासन आणि अर्ध पवन मुक्तासन आज आपण केलं. पोटावर पडून टीव्ही पोश्चर आणि लेग रोटेशन. दंड स्थितीमध्ये हस्तपादासन, हस्त उत्थानासन, या सगळ्या आसनांचा आपण मागोवा घेत आहोत आणि त्यानंतर केलेलं विभागीय श्वसनामधलं उदर श्वसन. या सगळ्या साधनेचा छोटासा रिकॅप. आणि आता आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन जाऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करणार आहोत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडावाटे संपूर्ण हवा सोडून देऊया. एकदम रिलॅक्स. उत्तानं शववधूमं शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन, जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. ताई पाठीवर पडून झोपलात तरी चालेल. शयन स्थितीमध्ये पडून घ्या. आता पुढची 1 ते 2 मिनिटं तरी आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. फक्त सूचनेकडे लक्ष देऊन आपल्या शरीराचा तो भाग शिथिल करत जायचा. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी मनाने शिथिल केलेला आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं
तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे सांधे, स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या पाठकड्याकडे आहे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, जी आता अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे, तीही मी मनाने शिथिल केलेली आहे. माझा उदरभाग, उरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या गळ्याचा भाग शिथिल झालेला आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल, शिथिल आणि शिथिल केलेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर हलकं हलकं कापसासारखं हवेत तरंगत आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. मी श्वास सोडत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. बहिणाबाई काय म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल तरी येई पिकावर. आपलं मन हे असंच आहे. सतत एकामागून एक विचार येत असतात. सतत काही ना काहीतरी चालू असतं. तर ही विचारांची गती कमी करण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देतोय, श्वासाकडे लक्ष देतोय. आपोआप आपल्या विचारांची गतीही कमी होते. मी श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मला खूप शांततेचा अनुभव या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरे, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देणार आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, सौख्य, निरोगी आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधन मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास मी स्वतःसाठी देणार आहे आणि याकरिता मी स्वतःलाच धन्यवाद देत आहे. मला खूप छान वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त झालेली आहे आणि या ऊर्जेतूनच मी आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे. त्याआधी आपण आपल्या आई वडिलांचं, आद्य देवतेचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयासाठी आपली वाटचाल योग्य रीतीने चालू आहे. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेल्या स्थितीतूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच द्यायचा. संपूर्ण आपण आता आपल्या दिवसासाठी सज्ज होत आहोत
आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून घेऊया आणि हळूहळू एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये घेऊया. अगदी सावकाश. मिटलेले आहेतच. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमदं पूर्णमिदं ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपल्या त्रिविधही तापांची शांती हो असं आपण त्या पूर्णत्वाला प्रार्थना करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक भाव. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून घेत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंजन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. आपली साधना आजची इथे संपन्न झाली. हरिओम. धन्यवाद. काही अडचण असेल तर विचारू शकता. माझा नंबर पण ग्रुपवरती शेअर केलेला आहे. जर काही अडचण असेल, काही समजलं नाही तर तुम्ही मला मेसेज करू शकता. हरिओम. खूप खूप धन्यवाद आणि शुभ दिवस. काही विचारायचं आहे का कोणाला? तुम्ही काही बोलताय का सर? हा, एक मिनिट. अनम्यूट करते मी तुम्हाला. हा, आता अनम्यूट म्हणून बोला. येतोय आवाज? हो, येतो. मॅडम ते वज्रासन करते वेळेस ना उजव्या पायामध्ये थोडस पेन जाणवतो मला. दरवेळेस पण करतो ना घरी. हा. आणि मग जेव्हा मी 5 मिनिटं बसून जेव्हा मी म्हणजे व्यवस्थित म्हणजे परत नॉर्मल मध्ये बसतो त्यावेळेस पायाला मुंग्या येतात मला. ओके, कारण की तुम्हाला तो त्रास आहे ना व्हेरिकोज वेनचा, म्हणून तो होतोय. मग वज्रासनामध्ये जर त्रास होत असेल ना तर वज्रासन टाळा, कारण की तिथे आपल्या पोटऱ्यांवरती प्रेशर येतो. मग तिथे झाली तर मग तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो वज्रासन तुम्ही टाळा. म्हणजे आज तुम्ही केल्यावर तुम्हाला त्रास झाला ना? त्रास म्हणजे तेवढा त्रास होत नाही. एक 2-3 मिनिटं मी बसू शकतो सर. जास्त बसायचं म्हटलं की मग त्रास होतो मला. बरोबर. मग ते तेवढंच बसा. हळूहळू क्षमता वाढवा. पण शक्यतो तरी, कारण की तिथे आपल्याला प्रेशर देऊन चालणार नाही. आणि गादीवर बसून करा, म्हणजे जास्त पायाला पण प्रेशर येणार नाही. जर खाली काहीतरी असेल ना की मग पाय दुखतात. म्हणून पण यथाशक्ती, कारण की जास्त ओव्हर ट्राय नको करूया, नंतर त्रास होतो. आणि थोडेसे, जसं मी तुम्हाला आज सांगितलं ना, पाय थोडेसे वरती घ्यायचे, तर ते भिंतीत आधार घेऊन तुम्ही ते पाय वरती घेऊ शकता. म्हणजे आज आपण जे केलं ना शयन स्थितीमध्ये, तो थोडासा सपोर्ट सुरुवात करा. पण आधी सुरुवातीला जास्त नको, कमी कमी असू देत. आणि मग हळूहळू क्षमता वाढेल तसं मग प्रयत्न करा. चालेल. थँक्यू. थँक्यू. मीटिंग एंड करते.